जेव्हा माझ्या मुलीने त्या दुपारी मला सांगितले की आता तू या घरातून चालती हो, तेव्हा मी हसून उत्तर दिले, ठीक आहे. तिला काय ठाऊक होते, ती ज्याचा विचारही करू शकत नव्हती असा एक फोन कॉल मी आधीच केला होता, जो सर्व काही बदलून टाकणार होता. माझे नाव सविता आहे. माझे वय 58 वर्ष आहे. मी एक रिटायर्ड शिक्षिका आहे. 9 वर्षापूर्वी माझे पती राजीव यांचे निधन झाले. मी ती आई आहे जी नेहमी असे मानत आली की त्याग हीच मातृत्वाची भाषा आहे. मला समजत होते की सहकार्य कुठे संपते आणि लाड कौतुक कुठे सुरू होते. मी बऱ्याच गोष्टी चुकीच्या समजले, पण एका गोष्टीबाबत मी अगदी बरोबर होते. कधी कधी तुम्ही ज्यांच्यासाठी सर्वात जास्त रक्ताचे पाणी करता तेच लोक त्याला आपला हक्क समजून बसतात. हे सर्व एका मंगळवारी सुरू झाले. मार्चचा महिना होता. सकाळचे 11:15 वाजले होते. मी चहा संपवून वृत्तमानपत्रातील संपादकीय वाचत होते. तेवढ्यात मोबाईल चमकला. स्क्रीनवर नाव आले, प्रिया. माझे पहिले मूल. तिच्या नावावर आजही माझे हृदय धडधडायचे थांबते. आई, तू येऊ शकतेस का? आम्हाला तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. तिचा आवाज काही जास्तच शांत आणि नेहमीसारखा वाटत होता. सगळं ठीक आहे ना? मी विचारले. हो हो, सगळं ठीक आहे, ती खूप घाईघाईने म्हणाली. तू बस निघून ये, आम्ही घरीच आहोत. सुशांत लोक इथून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. मी निघाले. जरी गुडघ्यांमध्ये पायऱ्या चढता उतरताना वेदना होत असल्या तरी गाडी चालवता चालवता मी स्वतःलाच वेगवेगळ्या गोष्टी सांगत राहिले. कदाचित रोहितला, तिच्या पतीला कायमस्वरूपी नोकरीची ऑफर मिळाली असेल. कदाचित आता ते घराचा EMI स्वतःच्या नावावर भरायला तयार झाले असतील. कदाचित ते वीज, पाणी किंवा मळ्याचे बिल स्वतःकडे घेणार असतील. 4 बेडरूम असलेला तो मजला बाहेरून चमकत होता. क्रीम रंगाचा पेंट जो प्रियाच्या आवडीचा होता, त्याचे पैसे मी दिले होते. सजलेली बाग, मळ्याचे दरमहा 800 रुपये मी देत होते. नवीन मॉड्युलर किचन चिमणीपासून ते फ्रीजपर्यंत सर्व मी खरेदी केले होते. जेव्हा छतातून पाणी गळू लागले तेव्हा कॉन्ट्रॅक्टरला पैसे मी दिले होते. जेव्हा आरवने त्याच्या 7व्या वाढदिवसाला सायकल मागितली तेव्हा हेल्मेट आणि गुडघ्याचे गवच मी खरेदी केले. जेव्हा अनया प्ले स्कूलमध्ये गेली तेव्हा तिची फी मी भरली. मी घराची घंटी वाजवली. नेहमी प्रिया म्हणते की मी चावी वापरावी, पण खरेदी खात्यावर माझे नाव असूनही मी तिच्या प्रायव्हसीचा आणि सीमेचा आदर करते. दरवाजा रोहितने उघडला. सहसा तो खूप आपुलकीने भेटायचा, पण आज तो नजरेला नजर मिळवू शकत नव्हता. या आई, तो म्हणाला. प्रिया आत आहे. प्रिया लिव्हिंग रूमच्या सोफ्यावर बसली होती. तोच महागडा सोफा जो मी खरेदी करून दिला होता. तिचे हात एकमेकांमध्ये घट्ट अडकलेले होते. मुले कुठे आहेत? मी विचारले. वर खेळत आहेत, ती म्हणाली. मी खिडकीजवळ असलेल्या खुर्चीवर जागा घेतली. प्रियाने एक दीर्घ श्वास घेतला. आई, आपल्याला घराविषयी बोलायचे आहे. तो घर शब्द नेहमीच आमच्यामध्ये रेंगाळत असायचा. मी मान हलवली. हो, मी विचार केला आहे की आता हळूहळू EMI तुम्ही लोक सांभाळू शकता. कदाचित या महिन्यात वीज आणि इंटरनेटचे बिल तुम्ही भरा. मग पुढच्या महिन्यात मळ्याचे. ते आम्हाला नको आहे, तिने मध्येच तोडले. तिला त्या आम्हाला या शब्दाने माझ्या हृदयावर जणू दगड पडल्यासारखे झाले. रोहित येऊन तिच्या शेजारी बसला. प्रिया म्हणाली, आम्हाला वाटते की सध्याची व्यवस्था कोणासाठीच योग्य नाही. खूप विचित्र वाटते जेव्हा आपली आईच घराची मालक असते. आम्हाला असे वाटते जणू आम्ही भाडेकरू आहोत. हे काही योग्य नाही. मी शांत राहिले. म्हणून आम्ही ठरवले आहे की, ती म्हणाली, तू ही प्रॉपर्टी आमच्या नावावर ट्रान्सफर केली पाहिजे पूर्णपणे. तुम्हाला आता EMI भरण्याची गरज नाही. बस घर आमच्या स्वाधीन करा आणि तुम्ही बाजूला व्हा. खोलीतील वातावरण अगदी जड झाले. मला माफ करा, मी हळूच म्हणले. तुझी इच्छा आहे की मी 1 कोटीचे घर. आई, याकडे पैशाच्या नजरेतून बघू नकोस, तिने माझे बोलणे तोडत म्हटले. हा आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे. आम्हाला आमचे स्वतःचे घर हवे आहे, उधारीचे नाही. तुम्ही तसेही EMI भरत आहात, तर मग बस आता थांबा. तुमच्यासाठी काहीच बदलणार नाही. सगळे काही बदलून जाईल, मी म्हणाले. मी माझी एकमेव संपत्ती गमावून बसेन. मी माझी FD मोडून पैसे काढले. स्वतःच्या घरावर लोन घेतले. आजीचे दागिने विकले. हे घरच माझी सुरक्षा आहे. तुमच्याकडे पेन्शन आहे. तुमचे स्वतःचे राहते घर आहे. तुम्हाला याची काही गरज नाही, प्रिया म्हणाली. रोहित हळूच बोलला. गिफ्ट करा, सगळं सोपं होईल. टॅक्स, मुलांचे स्कूल फॉर्म आणि आम्ही तुमच्यासाठी दरमहा थोडे बहुत पैसे वेगळे काढून ठेवू शकतो. आम्ही निर्दयी नाही आहोत. तेच शब्द माझ्या कानाला टोचले. प्रिया, मी म्हणाले,
जेव्हा तुला आणि रोहितला लोन मिळू शकत नव्हते तेव्हा कोण पुढे आले? मी कधीच धन्यवाद मागितले नाहीत, पण आदराची अपेक्षा नक्कीच होती. जे तुम्ही मागत आहात तो आदर नाही, ही चोरी आहे. तिचा चेहरा कठोर झाला. नाटके करू नका. मी हसले. एक कडू नाटक? मी 3 वर्षापासून जवळपास 35 लाख रुपये फेडले आहेत. 25 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केले. छताची दुरुस्ती, फर्निचर, पेंटिंग. तुला माहित आहे का किती वेळा मी स्वतः स्वस्त भाजीपाला खरेदी केला जेणेकरून तुझ्या महिन्याचा पगार निघू शकेल. मी प्रेमाला रुपयांमध्ये मोजत नाहीये. मी फक्त हे सांगत आहे की याची किंमत काय होती. ती तुमची निवड होती. ती म्हणाली. कोणी तुमच्यावर जबरदस्ती केली नव्हती. मला जाणीव झाली की कुठेतरी मीच तिला शिकवले होते की माझे प्रेम म्हणजे एक नाळ आहे, जो ती तिच्या मर्जीनुसार कधीही चालू करू शकते. तर मग मला स्पष्ट सांगा, तुम्हाला नेमके काय हवे आहे? मी विचारले. रोहितने टेबलावरून फाईल उचलली आणि माझ्या दिशेने सरकावली. जाड कागद, वकिलाचा शिक्का. आम्ही वकिलाला भेटलो. प्रिया म्हणाली. अगदी सरळ आणि सोपे आहे. उद्याच याची रजिस्ट्री होऊ शकते. मी कागद पाहिला. वर मोठ्या अक्षरात माझे नाव होते, सविता दास. खाली कायदेशीर कलमे आणि अटी होत्या. त्या सर्वाचा एकच अर्थ होता, देऊन टाका. मी फाईल परत ठेवून दिली. मी आज यावर सही करणार नाही. प्रियाचा चेहरा रागाने लाल झाला. का तू सगळं बिघडवत आहेस? आम्हाला तर फक्त एक सदृढ अंतर हवे आहे. तुम्ही माझे अस्तित्व पुसून टाकण्याची गोष्ट करत आहात. मी म्हणाले. आई, तू नेहमी सांगतेस ना की कुटुंब म्हणजे विश्वास असतो. आमच्यावर विश्वास ठेव. हे सोडून दे. मी विश्वास ठेवला होता. मी म्हणाले. म्हणूनच तर तुम्ही दोघे आज या घरात आहात. तिथे शांतता पसरली. वरच्या मजल्यावरून मुलांचा हसण्याचा आवाज गुंजत होता. आरवचे हसणे, अनया काहीतरी ओरडत होती. त्या निष्पापाने माझ्या मनाला घर पाडले. मी उभी राहिले. मी तुमचे बोलणे ऐकले. तुम्ही माझे ऐकले नाही. पण ठीक आहे, मी निघते. प्रिया डचकली. तर मग तू सही करणार ना? मी म्हणाले. विचार करेन. मी उत्तर दिले. उद्या वकिलाला वेळ दिली आहे. उशीर करू नको. ती अगदी थंडपणे म्हणाली. उशीर होणार नाही. मी हसून म्हणाले. बाहेर संध्याकाळ होत आली होती. गाडी चालवताना मी स्वतःशीच म्हणाले, आता हा खेळ त्यांच्या नियमानुसार चालणार नाही. रात्री मी घरी पोचले. कुर्ता बदलला, डायरी उघडली आणि लिहिले. EMI थांबवायचा आहे. नेहाचा कॉल करायचा आहे. मी कोण आहे हे स्वतःला लक्षात ठेवायचे आहे. फोन पुन्हा चमकला. प्रियाचा मेसेज आला होता. हट्ट करू नका आई. जर खरंच आमच्यावर प्रेम करत असाल तर ते सिद्ध करून दाखव. मी काहीच उत्तर दिले नाही. लाईट बंद केली. बेडवर पडून मी अंधारात हळूच म्हणाले, ठीक आहे. तिला वाटत होते की हे माझे शरणागती पत्करणे आहे. तिला काय ठाऊक आहे की ही माझ्या विरोधाची सुरुवात होती. सकाळची हवा खूप स्वच्छ आणि ताजी वाटत होती. पण माझ्या मनात मात्र सगळे काही अजूनही धुसर होते. मी अलार्म वाजवण्यापूर्वीच माझे डोळे उघडले. पातेले गॅसवर ठेवलं. चहा उकळला आणि मी खिडकीजवळ उभी राहून आपल्याच शहराला हळूहळू जागे होताना पाहत राहिले. जणू मी असा काही निर्णय घ्यायला जात आहे जो माझे जुने नाव, जुन्या सवयी, जुनी भीती या तिन्हीशी असलेले माझे नाते कायमचे तोडून टाकेल. सकाळी 8 वाजता नेहा कपूर पोहोचली. तीच नेहा जिने 15 वर्षापूर्वी मला माझा छोटा फ्लॅट मिळवून दिला होता आणि ज्याच्या एका सवयीमुळे मला नेहमीच शांतता मिळायची. ती ऐकून नक्की घेते पण सहानुभूती दाखवून दया करत नाही. तिने माझ्यासमोर डायरी उघडली. काळ्या फाउंटन पेनने तारीख लिहिली आणि म्हणाली, सविता, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कायदेशीररित्या हे घर तुमचे आहे. भाडेकरूचा कोणताही लेखी करार नाही. हे फक्त एक कौटुंबिक निवासस्थान आहे. तुला विकायचे असेल तर तू ते विकू शकता. नोटीस नियमांप्रमाणे द्यावी लागेल. मी मान हलवली. गेल्या महिन्यातील विक्रीच्या हिशोबानुसार किंमत 1 कोटी ते 1,20,00,000 दरम्यान आहे. कंडिशन चांगली आहे. लोकेशन उत्तम आहे. तुम्ही 3 आठवडे जरी दिले तरी ऑफर्सची लाईन लागेल. तिने माझ्या डोळ्यात पाहिले. पण तुमचे मन तयार आहे का? मनालाच तयार करायचे आहे. मी हळूच म्हणले. नाहीतर हे मनच मला वर्षानुवर्ष मागे ओढत राहील. नेहाने आणखीन काही नोटीस घेतल्या. कधीपर्यंतची टाइमलाईन ठीक वाटेल? फोटो कधी घ्यायचे आहेत? कोणत्या कागदपत्रांच्या प्रती हव्या आहेत? ती उठली तेव्हा खोलीतील धूळ जणू थोडी कमी झाल्यासारखी वाटली. दरवाजापाशी तिने हळूच म्हटले, एक गोष्ट लक्षात ठेवा. भावना वेगवेगळ्या पानावर ठेवा. जे योग्य आहे तेच करा. ती गेल्यानंतर 10 मिनिटांनी प्रियाचा मेसेज आला. आई, 11:15 वाजता रजिस्टर ऑफिसला पोहोच. वकील बुक करून झाले आहेत. नाटके उभे करू नकोस. नाटक? या शब्दात ती जुनी थंडी होती. मी उत्तर दिले नाही. पण मनाचा एक भाग जुन्या सवयींमुळे मनाला आधी जाऊन समजावून सांगू का? कदाचित तडजोड होईल. मग दुसऱ्या भागाने सांगितले,
वाद तेव्हाच होत नाही जेव्हा समोरच्याला ऐकून घ्यायचे असते. मी शेवटच्या वेळी घड्याळ पाहिले आणि ठरवले की मी जाईन, पण मनधरणी करण्यासाठी नाही, तर समजून घेण्याचा एक शेवटचा प्रयत्न करण्यासाठी. आणि त्यानंतर जे काही होईल ते नेहाच्या डायरीच्या पानांनुसार होईल. 10:30 वाजता मी सुशांत लोकच्या गेटवर होते. गार्डने नेहमीप्रमाणे सलाम केला. मी दरवाजा वाजवला. रोहितने दरवाजा उघडला. चेहरा थकलेला होता, डोळ्याखाली काळी वर्तुळे आली होती. या आई, त्याने औपचारिक हास्य केले. लिव्हिंग रूममध्ये प्रिया शांत बसली होती. समोर टेबलावर ती जाड फाईल होती. वर मुलांच्या धावण्याचा आवाज येत होता. आरव कोणत्या तरी कार्टूनचा डायलॉग ओरडून बोलत होता. अनया खळखळत हसत होती. मी त्या हसण्यातून ताकद घेते, हे जाणून की मुलांना अजूनही जगातील घाण माहीत नाही. मी आणखी एकदा सांगेन, मी शांत स्वरात म्हणाले. मी आज सही करणार नाही आणि उद्याही नाही. प्रियाने हळूच स्मितहास्य केले. ते हसू जे वरून कोमल तर दिसत होते, पण ते फक्त वरवरचे होते. सही करायचीच नाही तर मग आलीसच का आई? हे सांगण्यासाठी की ही गोष्ट पैशांची नाही, मर्यादेची आहे. मी म्हणाले, तुम्हा लोकांना जर घर सांभाळायचे असेल तर EMI स्वतःच्या नावावर करून घ्या. हळूहळू बिले भरा. पण मला हे सांगू नका की मी माझी शेवटची सुरक्षाही सोडून देईन. तिने चुटकी वाजवली. आई प्लीज, तू नेहमी तुझ्या त्या त्यागाचा हिशोब मांडायला लागतेस. आम्हाला आमच्या मुलांसाठी स्थिरता हवी आहे आणि तुला तुझ्या नियंत्रणासाठी. ती पुढे झुकून म्हणाली, जर उद्या तुला काही झाले तर बँक थेट आमच्या दारात येईल. तुला असे वाटते का की तुझे नातू नातवंडे रस्त्यावर यावीत? मी तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. मी वसियत बनली आहे आणि कंट्रोल हा शब्द तुझ्या तोंडातून चांगला वाटत नाही प्रिया, कारण गेल्या 3 वर्षात कंट्रोल मी नाही तर तुमच्या खर्चांनी ठेवला हवा आहे. रोहितने हवेत हात हलवले, जणू तो 2 टोकांमध्ये एखादा धागा शोधत होता. आई, आम्ही प्रामाणिकपणे सांगत आहोत. नंतर मी रिफायनान्स करून घेईन. नंतर, तो शब्द जो कधीच येत नाही. खोलीत पंखा वाजत होता. भिंतीवरील घड्याळ टिक टिक करत होते. इतर कोणत्याही घरात हे तेच घड्याळ असते जे कुटुंबांना एकत्र ठेवते. इथे त्याची प्रत्येक टिक आपल्याला वेगळं करत होती. मी हळूच म्हणाले, 3 वर्षात 72 लाख रुपयांचा EMI, 25 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट, छताशी दुरुस्ती, पेन, फर्निचर, माळी, ऐकून मिळून जवळपास 95 लाख रुपये. मी हे कर्ज तुला ऐकवत नाहीये, मी फक्त आठवण करून देत आहे. तू ज्याला दिखावा म्हणतेस तो माझ्या हाडांचा घाम आहे. प्रियाच्या चेहऱ्यावर तो जुना तिरस्कार परत आला. ती तुझी निवड आहे आई. कोणी जबरदस्ती नव्हती केली. आणि त्याच क्षणी मला जाणवले की मी तिच्याशी वाद घालत नाहीये, मी माझ्या जुन्या रूपाशी वाद घालत आहे, जे प्रत्येक अडचणीच्या वेळी म्हणायचे, ठीक आहे, मी करून घेईन. मी माझी हँडबॅग उचलली. बरं, एक शेवटची गोष्ट. मी आज बँकेला ऑटो डेबिट थांबवायला सांगणार आहे. रोहित जागीच उसळला. नाही नाही आई, असं म्हणू नका. का नाही? मी विचारले. तुम्ही लोक मोठे झाला आहात. इज्जत हवी असेल तर जबाबदारी घ्यावी लागेल. प्रिया उभी राहिली. तिची भाषा बदलली होती. एक तीक्ष्ण रेषा, जणू आतून एखादा दरवाजा बंद व्हावा तशी. बस, ती म्हणाली. खूप झाली ही अपराध भावाची जाणीव करून देणे. तू सही करणार आहेस आणि ती आत्ताच करणार आहेस. वकील वाट पाहत आहेत. मी सही करणार नाही, मी ठामपणे सांगितले. तिने ती फाईल उचलली आणि माझ्या अंगावर फेकली. कागद जमिनीवर पसरत गेले. आम्ही तुझ्या भिकेवर जगत नाही आहोत. ती दात ओठ खाऊन म्हणाली. तू जे काही केले ते स्वतःसाठी केले. आता आमचे एक काम कर आणि आणि काय? मी हळूच विचारले. तिने दोन्ही हातांनी मला धक्का दिला. सगळे काही एकाच वेळी घडले. माझा तोल गेला. पाठीमागे टेबलाची तीक्ष्ण कडा लागली. काचेचा शोपीस खळखळून खाली पडला. त्यानंतर दुसरा धक्का आणि जोरात. यावेळी मी थेट जमिनीवर पडले. डोके लाकडावर आदळल्याचा एक विसंगत आवाज झाला. थक्क. आणि 2 क्षणासाठी संपूर्ण जग पांढऱ्या प्रकाशात बदलून गेले. आई, रोहितची किंकाळी खोलीत घुमली. तो खाली वाकून मला उठवू लागला. त्याचे हात थरथरत होते. तुम्ही तुम्ही ठीक आहात ना? सॉरी सॉरी. मी तळहाताने डोक्याला स्पर्श केला. बोटे ओली झाली होती. कवटीच्या मागे उष्णतेचा एक छोटासा ज्वालामुखी पेटला होता. तोंडात रक्ताचे लोखंडी चव जाणवत होती. मी रोहितचा खांदा पकडला आणि स्वतःला बसवले. टीव्ही कॅबिनेटच्या काचमध्ये माझे प्रतिबिंब दिसत होते. केसांमध्ये रक्ताची एक बारीक रेघ. माझा श्वास वरच्या वर अडकला होता. जणू फुफ्फुसातील जागा अचानक कमी झाली होती.
वरच्या मजल्यावरून आरवचा आवाज आला, पप्पा. आणि त्यानंतर एकदम शांतता पसरली. काही सेकंदातच मुलांनी तो नैसर्गिक निर्णय घेतला की मोठी माणसे कधी कधी भूकंपासारखी बोलतात, त्यामुळे आपण खाली जाऊ नये. प्रिया माझ्यासमोर उभी होती. डोळे तीक्ष्ण आणि लाल होते. उठ, ती म्हणाली, आणि जा आत्ताच. आम्हाला हा तमाशा नको आहे. रोहित तिच्याकडे वळला आणि भडकला, प्रिया, हे काय करत आहेस? माफी माग. तू गप्प बस. तिने त्याचेही बोलणे तोडले. आम्हाला आमचे आयुष्य हवे आहे. हा जुन्या पिढीचा अपराध भाव नकोय. आई, तू याला चोरी म्हणतेस ना? उत्तम. तर मी म्हणते, तू दिलेला प्रत्येक पैसा म्हणजे एक नियंत्रण होते. आता तुझ्या कृपेची गरज नाही. जा. मी हळूहळू उठले. डोक्यामध्ये राग आणि अपमान दोन्ही एकत्र धडधडत होते. रोहितने माझा हात धरला. मी गाडी काढतो. नाही, मी म्हणाले, मी जाऊ शकते. माझी पावले जड होती. पण ती थांबली नाहीत. मी दरवाजापाशी पोचले तेव्हा मागून प्रियाचा ताणलेला आवाज आला, आणि हो, इथून पुढे न सांगता येऊ नकोस. हे आमचे घर आहे. मी वळून तिच्याकडे पाहिले. चेहऱ्यावरची ठेवण तीच होती जी लहानपणी भीती वाटल्यावर माझ्या पदरामागे तोंड लपवायची. आता तेच तोंड मला परके म्हणत होते. मी हसले. असे हसू जे एखादा जिंकणारा व्यक्ती चेहऱ्यावर आणतो, हारणारा नाही. ठीक आहे, मी अत्यंत बारीक स्वरात म्हणाले. मी येणार नाही. बाहेर उन्हाचा तिरपा कडवसा पडला होता. गेटकडे चालताना मी माझी चाल सरळ ठेवली. एकही पाऊल अडखळलं नाही. गार्डने डचकून पाहिले. कदाचित माझ्या केसांमधील ती लाल रक्ताची रेख त्याला दिसली असावी. मी नजर मिळवली नाही. कारपाशी पोहोचले. ड्रायव्हर सीटवर बसले. आरशात स्वतःला पाहिले. हा चेहरा वेदनेने नाही तर एका निश्चयाने बदलत होता. घरी परतताना प्रत्येक ट्रॅफिक सिग्नलने मला 10-10 सेकंद दिले, आणि त्या प्रत्येक 10 सेकंदात माझ्या आतला एक जुना धागा तुटत गेला. तो धागा जो मला आई असण्याचे कर्तव्य सांगून माझ्याच विरुद्ध उभे करायचा. फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यावर मी सर्वात आधी बाथरूममध्ये गेले. पाण्याने केसांमधली रक्ताची ओघ धुवून काढली. डेटॉल लावले. जेव्हा आग झाली तेव्हा डोळे आपोआप पाणावले. आरशात गालावर एक निळ्या जांभळा वळ उठलेला दिसत होता. मी तळहात टॉवेलने पुसले आणि टेबलाकडे चालू लागले. मी खुर्ची ओढून बसले आणि इतका दीर्घ श्वास घेतला की बाहेर कुठल्या तरी अंगणात प्रेशर कुकर पुन्हा शिट्टी देत होता. शहर आपल्या नेहमीच्या दिनचर्येत व्यस्त होते. माझे घर पहिल्यांदाच माझ्या बाजूने उभे राहिले होते. माझी डायरी टेबलावर उघडी पडली होती. कालचे लिखाण ताजे होते. EMI थांबवायचा आहे. नेहाचा कॉल करायचा आहे. मी कोण आहे हे स्वतःला लक्षात ठेवायचे आहे. मी पेन उचलले आणि एक नवीन ओळ ओढली आणि लिहिले, आज, आत्ता. मी फोन उचलला. स्क्रीनवर असंख्य नोटिफिकेशन चमकत होते. प्रियाचे मेसेज, रोहितचे मिस कॉल. मी त्या सर्वांवर बोटे फिरवले नाही. कॉन्टॅक्ट्स उघडले. बँक कॉल बटन दाबण्यापूर्वी मी शेवटच्या वेळी खिडकीबाहेर पाहिले. झाड अगदी स्थिर होते, जणू हवाही ऐकत होती. माझ्या आतले थरथरणे आता थांबले होते. मी नंबर डायल केला. लाईन जोडली गेली. कुठून तरी लांबून एक नम्र सरावलेला आवाज आला, नमस्ते, आपण बँक हेल्पलाईनशी बोलत आहात. मी डोळे बंद केले आणि शब्द अगदी स्पष्टपणे उच्चारले. मला माझ्या खात्यावरील ऑटो डेबिट त्वरित बंद करायचे आहेत. आणि त्याच क्षणी मला माहिती होते की आता ही कहाणी माझी स्वतःची लिहिलेली आहे. पुढे जे काही होईल ते माझ्या अटींवर होईल. प्रिया म्हणाली होती, जा. मी म्हणाले होते, ठीक आहे. पण त्या ठीक आहेचा अर्थ आज पूर्णपणे वेगळा होता. आजचा ठीक आहेचा अर्थ होता, आता बस, खूप झाले. त्या सकाळी जेव्हा मी बँकेचे ऑटो डेबिट बंद केले तेव्हा माझी झोप स्वतःहूनच उडाली. वर्षानुवर्ष माझ्या सकाळचा एकच क्रम राहिला होता. चहा, वर्तमानपत्र आणि डोक्यात घट्ट बसलेल्या EMIच्या तारखा. जणू काही हा एखादा धार्मिक विधी असावा. पण आज तो क्रम तुटला होता. आज कोणतीही बँक माझ्या खात्यातून गपचूप माझा हिस्सा कापणार नव्हती. कोणतीही मशीन माझ्या त्यागाची नोंद डेबिटच्या ओळीत करणार नव्हते. स्वयंपाकघर काहीतरी वेगळे भासत होते. जणू भिंतींनाही कळून चुकले होते की मी काय केले आहे. चहाचा कप हातात जड वाटला, पण हात थरथरले नाहीत. ही शांतता नव्हती, हे काहीतरी वेगळेच होते. मनातून तलवार ओढल्यासारखे काहीतरी तीक्ष्ण. मी माझी जुनी वही काढली आणि आकडेमोड सुरू केली. दुसऱ्या कोणासाठी नाही, स्वतःसाठी. 3 वर्षात 72 लाख रुपयांचा EMI, डाऊन पेमेंट आणि रजिस्ट्रेशनसाठी 25.5 लाख रुपये, छताची दुरुस्ती 8 लाख रुपये, किचनची उपकरणे 6 लाख रुपये.
फर्निचर आणि बागकाम 7 लाख रुपये, स्कूल फी, मेडिकल बिल आणि इमर्जन्सी साधारण 10 ते 12 लाख रुपये. एकूण बेरीज 1.2 कोटी रुपये. कागदावर पेनचे टोक दाबून धरल्यामुळे पानं फाटले. ते फक्त पैसे नव्हते, ती माझी 40 वर्षाची मेहनत होती. खडूने भरलेले क्लासरूम, रात्री उशिरापर्यंत उत्तरपत्रिका तपासणे, आपल्या इच्छा मारून टाकणे जेणेकरून मुलीला कधी गरिबी पाहावी लागू नये. तो माझ्या पतीचा, राजीवचा पीएफ होता, माझ्या आईचे दागिने होते, माझ्या म्हातारपणाची पुंजी होती आणि हे सगळं वाहून गेले त्या घरात, जिथून मला धक्के देऊन बाहेर काढण्यात आले. मी वही बंद केली. डोक्यात हलकेसे दुखत होते, पण हे कालच्या जखमेचे दुखणे नव्हते. हे सत्याच्या ओझ्याचे दुखणे होते. सकाळी 9 वाजता मोबाईल पुन्हा वाजला. प्रियाचे नाव होते. मी फोन उचलला नाही. मग व्हॉट्सअप मेसेज आला. आई, तू खरंच EMI थांबवण्याचा हट्ट करत आहेस का? तू आम्हाला उद्ध्वस्त करशील. प्लीज असं करू नकोस. दुसरा मेसेज आला. जर तुला आरव आणि अन्यायाची काळजी असती तर तू असं कधीच केलं नसतंस. माझ्या रागाच्या भरात मला तो फोन भिंतीवर फेकून द्यावासा वाटला. तरीही मी टाईप केले. जर तुला आरव आणि अन्यायाची काळजी असती तर तू तुझ्या आईला जमिनीवर पाडले नसतेस. पण सेंड करण्यापूर्वीच मी ते डिलीट केले, कारण प्रिया ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती फक्त स्वतःच्या फायद्यासाठी गोष्टी फिरवायला तयार होती. दुपारपर्यंत रोहित आला. डोळ्यांखाली थकवा होता, हातात मिठाईचा डब्बा होता. जणू त्या गोडव्याने कालची जखम पुसली जाणार होती. आई, तो अत्यंत मऊ स्वरात म्हणाला, काल जे काही झाले ते प्लीज मनाला लावून घेऊ नका. प्रिया चिडली होती. तिने जाणून बुजून नाही केले. तिने मला धक्का दिला होता रोहित. माझा आवाज बर्फासारखा सपाट होता. तो राग नसतो, ती हिंसा असते. त्याचा चेहरा खाली झुकला. मला माहित आहे, मी तिला बोललोही की हे चुकीचे आहे. पण आई, याची शिक्षा मुलांना देऊ नका. EMI थांबवू नका. आम्ही आता आणखीन चांगल्या प्रकारे सर्व सांभाळू. मी वचन देतो. वचन? मी तोच शब्द पुन्हा उच्चारला. जणू ते वचन की नोकरी लागताच पैशाचे पेमेंट तुम्ही लोक सांभाळाल. जणू ते वचन की मळाचे पैसे आणि स्कूल फी फक्त तात्पुरती असेल. माझी कंबर मोडेपर्यंत मला अजून किती वचने हवी आहेत? याच्याकडे काहीच उत्तर नव्हते. मिठाईचा डब्बा तिथेच ठेवून तो चहा न पिताच निघून गेला. संध्याकाळ होता होता मी नेहाला फोन केला. घर लिस्ट काढून टाक, मी म्हणाले. कागदपत्राची तयारी सुरू कर. येणाऱ्या वादळाला सामोरे जाण्यासाठी तुम्ही तयार आहात का? तिने विचारले. वादळात तर मी कालच उभी होते, मी म्हणाले. आता मी फक्त त्यातून बाहेर पडत आहेत. पण दुसऱ्या दिवशी सकाळी ते वादळ स्वतः चालत माझ्या दाराशी आले. सकाळी 8 वाजता दारावर धाप पडली. मी दरवाजा उघडला. तिथे प्रिया नव्हती. ज्याने नीट इस्त्री केलेला सूट घातला होता आणि हातात ब्रीफकेस होती. मिसेस दास, तो म्हणाला, मी आदित्य मल्होत्रा, तुमच्या जावयाचा आणि मुलीचा वकील आहे. कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थेच्या संदर्भात एक महत्वाचे कायदेशीर डॉक्युमेंट आहे. मी आत येऊ शकतो का? त्याला आत घेण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती, पण उत्सुकता भारी पडली. तो माझ्या डायनिंग टेबलवर कागद पसरू लागला. तेच टेबल ज्यावर प्रिया कधी काळी तिचे होमवर्क करायची आणि मी डाळ गॅसवर ठेवून उत्तरपत्रिका तपासायची. हे त्याने खूप सहजतेने म्हटले. फक्त एक पुरवणी पत्र आहे, खबरदारीचा उपाय म्हणून, जेणेकरून कुटुंबाची स्थिरता टिकून राहील. मी शीर्षक वाचले. कौटुंबिक मालमत्तेचा खुलासा आणि पूर्व उत्तराधिकारी आराखडा. सोप्या भाषेत सांगायचे तर त्यांना माझी लपलेली जमापुंजी जाहीर करायची होती. राजीव यांच्या मृत्यूचे सेटलमेंट, सेव्हिंग्ज अकाउंट, सगळे काही. आदित्यने सहीच्या ओळीवर बोट ठेवले. तुमच्या मुलीने सही केली आहे, फक्त तुमची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. कागदावर प्रियाने घाईघाईने केलेले हस्ताक्षर होते. तिने ते वाचलेही नव्हते. माझा गळा सुकला. मी पुढे वाकून टेबलावर दोन्ही तळहात टेकवले. हळूच म्हणाले, तुमच्या क्लायंटला सांगा, मी माझ्या वकिलाशिवाय कशावरही सही करत नाही. त्यांना वाट पाहावी लागेल. तो डचकला. पण कधीपर्यंत मिळेल? मी त्याचे बोलणे तोडत म्हटले, जेव्हा मी देईन तेव्हा. त्याचा चेहरा थोडा उतरला. त्याने ते कागद गोळा केले आणि तो निघून गेला. दरवाजा बंद होताच मी एक दीर्घ श्वास सोडला. आता हा केवळ लोभ नव्हता, आता ही अस्वस्थता होती. प्रियाने कदाचित राजीव यांच्या सेटलमेंटचा इशारा दिला असावा आणि रोहित पुत्रासारखा वास सुंगत थेट त्याच्यावर तुटून पडला होता. मी लगेच नेहाला फोन लावला. एक बनावट दस्तऐवज
तयार कर. मी म्हणाले, बनावट? हो, काहीतरी असे जे खरे वाटेल. असं दाखव की एका लहान खात्यात फक्त 15-20 लाख रुपये उरले आहेत. इतकेच की त्यांना वाटावे काहीतरी आहे. पण इतके कमी की ते स्वतः त्यांची खरी नियत दाखवतील. माझी इच्छा आहे की त्यांनी लोभाने हात पुढे करावा आणि रंगेहात पकडले जावे. नेहा शांत राहिली. मग म्हणाली, नेहा तुम्ही खूप कठोर झाला आहात. मजबुरी आहे. मी म्हणाले, राजीव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भावानेही इन्शुरन्स हडपण्याचा प्रयत्न केला होता. अशी माणसे माझ्यासाठी नवीन नाहीत. फक्त एवढीच अपेक्षा होती की माझी मुलगी त्यांच्यासोबत उभी राहणार नाही. त्या रात्री मी ते बनावट कागदपत्र माझ्या टेबलवरच सोडून दिले. पडदे उघडे होते, लाईट्स चालू होत्या. जर प्रिया किंवा रोहित माझ्या आयुष्यात कुठेही डोकावून पाहत असतील तर त्यांना तेच दिसावे जे मला दाखवायचे होते. 3 दिवस निघून गेले. काहीच घडले नाही. चौथ्या दिवशी सकाळी बँकेतून फोन आला. मिसेस दास, अधिकारी म्हणाला, तुमच्या एका जुन्या खात्यात लॉग इन करण्याचा प्रयत्न झाला. बॅलन्स कमी आहे पण संशयास्पद वाटले. युजरने नाव नोंदवले. सविता, तुमचे माहेरचे आडनाव? याबद्दल फक्त 2च लोकांना माहीत असू शकते. तुमचे पती आणि तुमची मुलगी. माझी बोटे थंड पडली. कोणत्या डिव्हाइसवरनं? तुमची मुलगी प्रियाच्या नावावर नोंदणीकृत असलेल्या टेबलवरून. लोकेशन सुशांत लोक. मी डोळे मिटून घेतले. हे तर खरे होते. रोहित उत्खनन करत होता आणि प्रियाने एकतर गपचूप मदत केली होती किंवा डोळे मिटून चावी सोपवली होती. फोन संपवून मी खुर्चीवर बसले. खोलीत जणू एक कडक शांतता पसरली. बनावट चारा त्यांनी गिळला होता आणि आता त्यांचा खरा चेहरा समोर आला होता. पण त्याच शांततेत एक सत्य माझ्या मनात उतरले. ही पैशाची लढाईच्या पलीकडे गेली होती. ही आता नियंत्रणाची लढाई होती. एक माणूस जो मला पोखरून रिकामे करू इच्छित होता आणि एक मुलगी जी प्रेमाच्या अंधत्वात त्याला पाहू शकत नव्हती. मी पुन्हा नेहाला फोन लावला. यावेळी माझा आवाज अढळ होता. ते जाळ्यात अडकले आहेत. मी म्हणाले, आता पुढचे पाऊल सुरू करूया. आणि वर्षानंतर माझ्या ओठांवर एक हलके हास्य आले. कारण जेव्हा प्रिया आणि रोहित पुढच्या वेळी माझ्यासमोर येतील तेव्हा मी ती असहाय्य आई नसेल जी ते समजत आहेत. मी स्वतः एक वादळ बनून उभी राहीन. सकाळचे ऊन माझ्या स्वयंपाकघरातील तुटलेल्या फुटलेल्या स्टाईलवर पडत होते. याच स्टाईलकडे मी वर्षानुवर्ष दुर्लक्ष केले होते. कारण माझी सगळी कमाई प्रियाच्या घरावर लागली होती. आज मात्र त्या भेगा पाहून कोणताही अपराध भाव वाटला नाही. हे घर माझे होते. माझ्या भिंती, माझे छप्पर, भलेही झरझर असो पण माझे स्वतःचे होते. आता मी स्वतःसाठी उभे राहण्यास तयार होते. सकाळी 9 वाजता नेहा कपूर आली. तिच्या हातात एक फोल्डर होते आणि चेहऱ्यावर तोच तीव्र आत्मविश्वास जो मला नेहमी प्रभावित करायचा. तिने माझ्या टेबलावर कागदपत्रे ठेवली. काही दिवसांपूर्वी वकील आदित्यनेही हेच केले होते. पण फरक स्पष्ट होता. त्याचे कागद मला रिकामे करण्यासाठी होते आणि नेहाचे कागद मला शस्त्र देण्यासाठी होते. सविता, ती म्हणाली, मार्केट खूप मजबूत आहे. सुशांत लोक मधील घर 1 कोटीच्या वर जात आहेत. तुमचे घर लगेच विकले जाऊ शकते. जर आता सुरू केले तर खरेदीदारांची लाईन लागेल. मी मान हलवली. हे काम गपचूप करायचे आहे. प्रिया आणि रोहितला तोपर्यंत कळू नये जोपर्यंत खूप उशीर होत नाही. नेहाने पेनवर फॉर्मवर तारीख भरली. उद्यापासून फोटो काढून घेऊया. नोटीसही कायदेशीर मार्गाने देऊ. फक्त तुम्ही त्यांच्या रागासाठी तयार राहा. 3 वर्षापासून त्यांच्या रागासोबतच जगत आहे. मी म्हणाले, आता पहिल्यांदाच माझ्या स्वतःच्या निर्णयासोबत जगेन. त्याच दुपारी प्रियाचे मेसेज येऊ लागले. आई, तू असे का करत आहेस? इतकी ओव्हर रिॲक्ट नको करू. रोहित म्हणतोय तू नाटक करत आहेस. समाजात आम्हाला लाजू नकोस. बस सही करून टाक. सगळे सोपे होईल. आणि शेवटी जर खरंच आमच्यावर प्रेम करत असतील तर ते सिद्ध करून दाखव. हे नाटक बंद कर. मी कोणतेही उत्तर दिले नाही. प्रत्येक शब्द मला ठरवून दिलेला वाटत होता. जणू रोहितने तिला शिकवले होते. संध्याकाळी नेहाचा फोन आला. सविता, मी आजच एका खरेदीदाराशी बोलले. ते 1,05,00,000 रोख द्यायला तयार आहेत. जर सगळं नीट झालं तर तुम्ही कर्जाशिवाय सुरक्षित राहाल. सुरक्षित हा शब्द ऐकून मन गच्च भरून आले. जणू हा शब्द आतापर्यंत माझा होतच नाही. पण वादळ अजूनही संपले नव्हते. 2 दिवसानंतर दारावर थाप पडली. मला वाटले पुन्हा तो वकील असेल. पण यावेळी रोहित उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर घाम होता आणि डोळ्यात अस्वस्थता. आई प्लीज, त्याने सुरुवात केली. आरव आणि अनयाचा विचार करा. जर घर गेले तर त्यांना शाळा बदलावी लागेल. मित्रांपासून दूर जावे लागेल. मी त्याचे बोलणे तोडले. विचार कर, जेव्हा त्यांनी पाहिले की तू आणि प्रिया आपल्या आजीला एका एटीएम सारखे वापरत आहात तेव्हा त्यांना काय शिकवण मिळाली असेल? मुले खूप लवकर शिकतात रोहित. ती तुझ्याकडून काय शिकत आहेत? तो
हिचकी चावला. मग म्हणाला, तुम्ही घर विकू नका, फक्त थोडा वेळ द्या, आम्ही बिले भरायला सुरुवात करू. मी वचन देतो. वचने, मी थंड स्वरात म्हणाले. ना माझ्या डॉक्टरांची औषधं खरेदी करता, ना माझ्या जखमा पुसून टाकता, आणि तुझ्या पत्नीने ज्या दिवशी मला जमिनीवर पाडले त्याच दिवशी सगळे वचनं तुटून गेली. चेहरा पांढरा पडला. आणखीन एकही शब्द न बोलता तो निघून गेला. त्या रात्री मी पहिल्यांदा शांततेची झोप घेतली, कोणत्याही भीतीशिवाय. कारण निर्णय झाला होता. माझे घर, माझी प्रतिष्ठा, माझे भविष्य आता माझे स्वतःचे होते. पुढच्या सकाळी नेहा कॅमेरा घेऊन पोचली. आम्ही सुशांत लोकला गेलो. माझे मन पिळवटून निघत होते. तेच घर ज्याच्यासाठी मी सर्व काही गमावले होते. बाहेरून ते खूप आनंदी दिसत होते. लॉनवर मुलांची सायकल, नवीन रंग, रंगीबेरंगी कुंडी. पण आता ती एक युद्धभूमी होती. नेहाने प्रत्येक कोना क्लिक केला. ही प्रॉपर्टी तर हातोहात विकली जाईल, ती म्हणाली. मी वरच्या खिडकीकडे पाहिले. मला असे वाटले जणू प्रिया पडद्यामागून डोकावत पाहत असावी. संध्याकाळपर्यंत घराची लिस्टिंग लाईव्ह झाली. 3 दिवसाच्या आतच नेहाने फोन केला. सविता, 3 ऑफर्स आल्या आहेत. 2 तर आपण मागितलेल्या किमतीपेक्षा जास्त आहेत. वादळाने आता जोर पकडला होता. प्रियाचे फोन आता गयावया करण्यात बदलले होते. तू आमच्यासोबत असे कसे करू शकतेस? तू आमचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेस आई. आमचे घर हिसकावून घेऊ नकोस. आणि मग राग. जर तू ते घर विकलेस तर मुलांशी भेटण्याची अपेक्षा ठेवू नकोस. मी प्रत्येक व्हॉइसमेल ऐकला. डोळ्यात अश्रू होते, पण पाठीचा कणा ताठ होता. तिला वाटत होते की धमक्या मला सोडून टिकतील, पण तिला हे माहित नव्हते की याच गोष्टी मला आणखीन मजबूत करत होत्या. 7व्या दिवशी नेहाचा फोन आला. तिच्या आवाजात एक शांतता होती. सविता, सर्वात मोठी ऑफर पक्की झाली आहे. या आठवड्यात ॲग्रीमेंट साइन होऊ शकते. त्यानंतर तुम्ही आझाद असाल. आझाद हा दुसरा शब्द होता जो मी वर्षानुवर्ष विसरून गेले होते. मी खिडकी बाहेर पाहिले. माझ्या या छोट्याशा घराच्या भिंतीवरून जुना गिलावा गळून पडत होता. कुंड्या तुटलेल्या होत्या. तरीही वर्षांनंतर ओठांवर हसू आले. प्रियाला वाटत होते की तिने मला तिच्या आयुष्यातून बाहेर ढकलून दिले आहे, पण तिला काय ठाऊक होते की त्या धक्क्याने तिने मला मुक्त केले होते. घराची लिस्टिंग लाईव्ह झाल्यानंतरचा तो आठवडा एखाद्या वावटळीत उभ्या राहण्यासारखा होता. चहूबाजूंनी वारे वाहत होते. आवाज किंचाळत होता, पण मी स्थिर उभी राहिले. माझा फोन एक युद्धभूमी बनला होता. 30 मिस कॉल, 50 झाले, आता 70 पर्यंत पोहोचले. व्हॉइसमेलचा पूर आला होता. आधी प्रिया रडली, आई प्लीज असं करू नकोस. तू आम्हाला उद्ध्वस्त करशील. आरव आणि अनायाला समजणार नाही की त्यांच्या आजीने त्यांचे घर का विकले. मग तिला राग आला. तू स्वार्थी आहेस. आम्ही इतके काही सहन केले आणि तू आम्हाला समाजात लाजवू इच्छितेस. आणि मग धमकी, जर तू घर विकलेस तर मुलांशी कधीच भेटण्याची अपेक्षा करू नकोस. कधीच नाही. प्रत्येक संदेश एका लाटेसारखा माझ्यावर आदळत होता. पण मला बुडण्याऐवजी त्याने मला आणखीन मजबूत केले. कारण शब्दाने मला आठवण करून दिली की मी योग्य मार्गावर आहे. एक संध्याकाळ रोहित आला. शर्टवर सुरकुत्या पडलेला, चेहरा थकलेला, दाढी वाढलेली. तो दारात उभा होता, जणू मंदिराच्या पायऱ्यावर भीक मागायला आला असावा. आई प्लीज, फक्त एक वेळे आणखी विचार करा, तो म्हणाला. आम्ही तुमचे पैसे परत करू. हळूहळू सुरुवात करू. शपथ घेतो. प्रिया तणावात होती. तिने जाणून बुजून नाही केले. मी माझे हात दुमडले. रोहित, मी प्रियाला योग्य आणि अयोग्य काय हे शिकवले होते. तिने हे जाणून बुजून केले. तणाव ना हिंसेला माफ करतो, ना लोभाला. त्याची नजर खाली झुकली. क्षणभरासाठी मला त्याची दया आली, पण दया आता माझ्या आवाक्यातील गोष्टच नव्हती. मी हळूच दरवाजा बंद केला. त्या रात्री जेव्हा मी बेडवर झोपले, तेव्हा पहिल्यांदा माझे विचार मला स्पष्ट ऐकू आले. हा बदला नाही, हा स्वतःला वाचवण्याचा मार्ग आहे. 3 दिवसानंतर नेहाचा फोन आला. सविता, एक गंभीर खरेदीदार मिळाला आहे. 1,10,00,000 रुपयांची ऑफर आहे. आपण मागितलेल्या किमतीपेक्षा जास्त, आणि त्यांना लवकर डील क्लोज करायची आहे. माझे हात थरथरले. भीतीपोटी नाही, तर हा अंतिम निर्णयाच्या ताकदीने. पण कदाचित प्रियाला याचा अंदाज आला होता. पुढच्या सकाळी ती न सांगता माझ्या घरी पोहोचली. चेहरा पांढरा पडलेला, डोळे रडून सुजलेले. ती माझ्या मुलीसारखी वाटत नव्हती. ती एक सावली होती. ती न विचारता बसली आणि बोलू लागली. आई माफ कर. मी शांत राहिले, फक्त पाहत राहिले. तिने सांगितले, माझी चूक झाली. त्या दिवशी धक्का देण्याचा माझा हेतू नव्हता. मला फक्त कोंडीत पकडल्यासारखे वाटत होते. प्लीज घर विकू नकोस. आम्हाला आणखीन एक संधी दे. आम्ही हळूहळू EMI सांभाळू. जसे तू म्हणशील तसे. मी वचन देते.
ते वचन माझ्या कानावर राखसारखे पडले, हलके आणि पोकळ. मी एकच प्रश्न विचारला, तू खरंच माफी मागायला आली आहेस का? सत्य स्वीकारायला आली आहेस की फक्त बहाणा करायला? तिथे सन्नाटा पसरला. तिचे हात थरथरले. पण ती म्हणाली, आई, तू गोष्ट वाढवून सांगत आहेस. तू तर जेमतेम पडलीस. काही दुखापत झाली नाही. मी माझे केस बाजूला करून तिला माझ्या कपाळावरील ती जखम दाखवली. दुखापत झाली होती. तिचे डोळे क्षणभर डगमगले. मग पुन्हा कठोर झाले. तू नाटक करत आहेस. इतकेही वाईट नव्हते. आणि तेच होते खरे सत्य. ना पश्चाताप होता, ना खरी माफी. फक्त चालाकी, एका नवीन रूपात. मी उभी राहिले. प्रिया, आता बस. ना EMI, ना कोणताही त्याग. घर विकले जाईल. तीही उभी राहिली. तिचा आवाज कापत होता, पण शब्द चाकू सारखे होते. जर तू हे केलेस तर मी तुला कधीच माफ करणार नाही. आणि मी मुलांनाही तुझ्यावर राग करायला शिकवेन. हे शब्द माझ्या हृदयात तीरासारखे रुतले. पण मी तिला माझी जखम दाखवली नाही. मी दरवाजा उघडला आणि म्हणाले, जा प्रिया, प्लीज. ती पाय आपटत बाहेर गेली. दरवाजा इतका जोरात आपटला की चौकट हादरली. मी भिंतीला टेकून उभी राहिले. हृदय धडधडत होते. ही शेवटची परीक्षा होती आणि ती त्यात नापास झाली होती. त्या संध्याकाळी नेहाचा फोन आला. सविता, खरेदीदार तयार आहे. जर तुम्ही साईन केले तर डील काही दिवसातच पूर्ण होईल. मी हळूच म्हणले, करून टाक. आणि त्याच क्षणी प्रियाच्या घराशी असलेले माझे शेवटचे नातेही तुटले. पण मला माहित होते की वादळ अजून शांत झालेले नाही. प्रिया आणि रोहित इतक्या सहजासहजी हार मानणार नाहीत. ते ओरडतील, गिल्ट देतील, धमकावतील. त्यांना हे माहीत नाही की आता अपराध भावाचा माझ्यावर कोणताही परिणाम होत नाही. मी आता मुक्त आहे आणि मुक्तीला कोणतीही किंमत नसते. कागदपत्रांचे काम जवळजवळ पूर्ण झाले होते. नेहाने शुक्रवारी खरीदारासोबत साईन करण्याचे ठरवले होते. रविवारपर्यंत सुशांत लोकचे ते घर माझे राहणार नव्हते. वर्षानंतर मला असे वाटले की माझ्या पायाखालची जमीन मजबूत झाली आहे. पण वादळ इतक्या सहजासहजी शांत होत नाही. बुधवारच्या सकाळी एक कुरिअर आले. लिफाफ्यावर दिल्लीतील एका मोठ्या फॉर्मचे नाव छापले होते. आता ते कायदेशीर नोटीस होती. प्रिया आणि रोहितने दावा केला होता की मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. मी माझे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही आणि माझ्या परवानगीशिवाय घर विकणे चुकीचे ठरेल. डायनिंग टेबलवर बसून मी ते शब्द वाचत होते, जे कोणत्याही धक्क्यापेक्षा जास्त खोलवर रुतले होते. माझी स्वतःची मुलगी मला वेडे ठरवून माझे घर हिसकावून घेऊ इच्छित होती. मी लगेच नेहाला फोन केला. तिचा आवाज शांत आणि मजबूत होता. ही घाबरण्याची वेळ नाही सविता. कायद्यात त्याची कोणतीही किंमत नाही. घर तुमच्या नावावर आहे. हे फक्त वेळ काढू इच्छितात. तरीही माझे हात थरथरत होते. मला वाटत होते की प्रिया आणि रोहितची हीच अपेक्षा होती की मी थकावे, घाबरावे आणि हार मानावी. रात्र होताच प्रिया माझ्या घरी आली. तिचे डोळे लाल होते, आवाज ताणलेला होता. असे कसे करू शकतेस? ती म्हणाली, पाठीमागे घर विकू दिलेस. लोक आमच्याबद्दल काय म्हणतील? माझ्याबद्दल काय विचार करतील? मी तिच्याकडे पाहिले. तीच मुलगी जिला कधी काळी मी सायकलवर शाळेत सोडून यायचे. लोक हेच म्हणतील की मी शेवटी मूर्खपणा सोडला. तिचा चेहरा लाल झाला. तू आजारी आहेस, तुला मदतीची गरज आहे, म्हणूनच आम्ही वकिलाकडे गेलो. तू योग्य विचारही करू शकत नाहीयेस. मी तिच्या जवळ गेले. प्रिया, वर्षानंतर पहिल्यांदा मी अगदी स्पष्ट विचार करत आहे आणि पहिल्यांदा मी स्वतःचा विचार करत आहे. तिच्या डोळ्यात पाणी आले. तू पश्चाताप करशील. तू एकटी मरशील आणि तुझ्या नातवांना कधीच पाहू शकणार नाहीस. हे शब्द चाकूसारखे खुपले. पण मी पापणीही लवलवली नाही. खोट्याच्या गर्दीत राहण्यापेक्षा सत्यात एकटे राहणे कधीही चांगले. ती दरवाजा आदळून निघून गेली. पुढच्या दिवशी नेहा माझ्यासोबत रजिस्ट्री ऑफिसला गेली. खरेदारांनी हसतमुखत चेहऱ्याने कागदपत्रांवर सह्या केल्या. मीही पेन उचलला आणि शेवटच्या पानावर माझे नाव लिहून दिले. आणि त्याच क्षणी ते घर माझे राहिले नाही. मला वाटले की दुःखाचा महापूर येईल, पण जे आले ते एक हलकेपण होते. जणू वर्षाचे माझे ओझे उतरले. माझे श्वास खोल झाले. मी मुक्त होते. रात्री रोहितचा मेसेज आला, हे संपलेले नाही, तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. मी उत्तर न देता फोन ठेवून दिला. सकाळी सूर्य उगवला तेव्हा मी खिडकीपाशी बसले होते. हातात चहा होता, बाहेर पक्षी आणि शहराची गडबड होती. आणि मी स्वतःशीच पुटपुटले, नाही, रोहित हे संपले आहे कारण मी हे संपवले आहे. वर्षानुवर्ष मी समजत होते की प्रेमाचा अर्थ बिनशर्त देणे आहे. मला वाटत होते आई असण्याचा अर्थ अंतहीन बलिदान आहे. पण आता मला सत्य समजले आहे. आदराशिवाय प्रेम हे प्रेम नाही.
ती गुलामी आहे आणि मी आता कधीच गुलाम बनणार नाही. जर तुम्ही माझ्यासारखेच मानत असाल की मर्यादा आवश्यक आहे, तर या कहाणीला शेअर करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सविताची ही कथा स्वाभिमान आणि स्वतःच्या अस्तित्वाची लढाई खूप सुंदरपणे मांडते. कथा आता पूर्ण झाली आहे. धन्यवाद.